नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने तरुणींचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। मानकापूर पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी रियाज काझीला अटक केली असून त्याचे काळे कारनामे आता समोर येत आहे। नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। 48 वर्षीय रियाज काझीने आपल्या संस्थेत काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। तक्रारदार तरुणीच्या मते गेल्या 2 वर्षापासून आरोपी तिच्यावर वाईट नजर ठेवून होता। वाढदिवसाच्या बहाण्याने अश्लील चाळे करणे, इंस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून तरुणींचा पाठलाग करणे असे गंभीर प्रकार त्याने केले। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी केवळ लैंगिक छळच करत नव्हता, तर तरुणींना नमाज पठण आणि रोजा ठेवा अशी धार्मिक सक्ती देखील करत असे। सांगितलेले ऐकले नाही तर नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी तो कर्मचाऱ्यांना देत होता। या प्रकरणी पोलिसांनी भानवी कलम 302 धार्मिक भावना दुखावणे, लैंगिक छळ आणि IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मानकापूर पोलीस ठाण्यात 18 एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा संचालक रियाज काझी याने एका पीडितेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली होती। आरोपी इंस्टाग्रामवर फेक आयडी बनवून पीडितेचे ट्रॅकिंग करत होता। तसेच FIR मध्ये धार्मिक सक्तीचेही मुद्दे नमूद आहेत। आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इतर मुलींचेही जबाब घेण्याचे काम सुरू आहे अशी माहिती झोन क्रमांक 2 चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिलेली आहे। दिनांक 18 तारखेला मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये एक NGO होते ज्याचे नाव आहे युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी। तिथे जे NGOचे जे चालक आहे त्याचे नाव आहे रियाज फजल काझी। त्याचे वय 48 इयर्स आहे। त्याच्या खाली बरेचसे महिला अराउंड 22 एम्प्लॉई आहे त्या NGOमध्ये आणि ते विभिन्न त्याचे जे ब्रांच आहे तिथे काम करतात। जे मानकापूरचे जे ब्रांच होते तिथे बरेचसे ऑफिस एम्प्लॉई 6 ऑफिस एम्प्लॉई आहेत, त्यामध्ये 4 मुली आहेत। त्यांनी तक्रार दिली होती, त्यापैकी एक मुलीने तक्रार दिली की जुलै 2024 मध्ये त्याचे बर्थडे वाढदिवस होते। त्या दरम्यान जे रियाज फजल काझी आहे त्यांनी त्यांना फोरहेडवर किस केले होते आणि ते हग करण्याचे प्रयत्न पण केले होते। नंतर बरेच दिवस असं झाले की त्यांनी पुन्हा प्रयत्न केले होते। ते जे कंप्लेंट आहे त्यांनी विरोध पण केले होते, त्यांनी असा नमूद केलेले आहे। तरी पण ते जे ॲक्टिव्हिटी होते ते चालू होते। 7 दिवस अगोदर असं झाले की जे 4 पैकी एक कंप्लेंट आहे त्याच्या घरी ते एक अक्यूज यांनी फोन केले आणि त्यांनी असं म्हटले की तुमच्यासोबत जे तुमच्या मुलीसोबत जे बाकी लोक आहे ते वाईट ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात, तुम्ही त्यांना एकदा समजून घ्या। तर असा प्रकार जेव्हा जे 4 कंप्लेंट आहे तेव्हा ज्यांना माहीत पडले ते पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिले। आम्ही त्याचप्रमाणे सेक्शुअल हॅरासमेंट IT ॲक्ट याचप्रमाणे गुन्हा दाखल केलेली आहे। IT ॲक्ट यासोबत या कारणामुळे लागलेले आहे किंवा की जे अक्यूज्ड आहे त्यांनी एक ID तयार केले होते, फेक ID तयार केले होते। रिस खुश प्लू त्याची इंस्टा ID आहे आणि ते ID माध्यमातून ते जे कंप्लेंट्स आहे त्याच्या ॲक्टिव्हिटी ते ट्रॅक करत होते। याच्या व्यतिरिक्त जे इन्फॉर्मेशन आहे ते जे NGO आहे त्याचे 5 विभिन्न ठिकाणी सेंटर आहे। एक सिव्हिल लाईनला आहे, सदर मानकापूर स्टेडियमचे पाठीमागे एक आहे, एक ताजबागला आहे झोन 4 मध्ये, ताजनगर मानकापूर, मोहननगर सदर, ते 5 ठिकाणी त्याचे सेंटर आहे। आणि त्याचे नॉर्मल जे काम आहे ते जे स्लमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना ते शिकवतात। त्याच्या फंडिंगचे जे सोर्स आहे ते बरेच 4-5 तरीके आहे ज्याच्या माध्यमातून ते फंडिंग कलेक्ट करतात। नंबर 1 आहे की स्कूल बेस्ड फंड मोबिलायझेशन, म्हणजे ते स्कूलसोबत जाऊन टाईअप करतात आणि स्कूल यांना सांगतात की आमचं असं कार्य आहे। ते बरेचसे स्कूल काय करतात की स्टुडंट करून ते XYZ छोटे अमाऊंट ते कलेक्ट करून त्यांना डोनेट करतात। सेकंड आहे की व्हॉलंटरी डोनेशन, समजा की तुम्ही पण जाऊ डोनेट करू शकतात त्यांना। तिसरे आहे की क्राऊड फंडिंग, म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जे थोडे मोठे लोक आहेत ज्याचे बिझनेस आहे त्याच्याकडून ते जातात आणि ते फंड कलेक्ट करतात। यामध्ये इम्पॉर्टंट विषय असा आहे की त्याच्याकडे फॉरेन डोनेशन असं काही नाही, कारण की त्याच्याकडे FCRAचे जे अकाउंट जे मॅन्डेटरी आहे फॉरेन डोनेशन घेण्यासाठी ते त्याच्याकडे नाही।
मी पुन्हा रिपीट करतो, त्याच्याकडे FCRAचे जे फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचप्रमाणे जे अकाउंट तयार करावे लागतात तेव्हा ते फॉरेन डोनेशन घेऊ शकतात, ते त्याच्याकडे नाही. अशा प्रकारचे त्याच्या फंडिंगचे सोर्स आहे. आणि आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला, कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे. आता त्याचे जे काही NGOमध्ये डॉक्युमेंट वगैरे जे काय आहे ते पोलीस तपास करतात आणि नंतर 5 दिवस नंतर आम्ही कोर्टमध्ये पुन्हा प्रोड्यूस करू. That's it. जे जुलै 2024च्या एका वाढदिवसाच्या घटनेचा आपण उल्लेख केला आणि बरोबर. जी कृती केली होती ती एकदाच तशी कृती केली होती की त्याच्यानंतर रिपिटेशन मध्येही ते अशा पद्धतीच्या आक्षेपार्ह कृती त्याच्याकडून होती, तर तक्रारदाराचा काय म्हणतो? बरोबर आहे. ते आम्ही तक्रारदार याच्यासोबत पण विचारपूस केले होते याबाबत. त्यांनी असं सांगितले की आणखी तिने पुन्हा पण प्रयत्न केले होते, ते जे अक्यूज्ड आहे, पण त्यांनी कधीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन ते अशा प्रकारचे तक्रार किंवा ॲप्लिकेशन आजपर्यंत आम्हाला भेटले नव्हते. ही कृती वारंवार झाली होती. बरोबर. आता किती वेळा झाले हे मी सांगू शकत नाही, पण त्यांनी असं सांगितलं की ते रिपीटेड होते. त्यांनी असं सांगितलं. एकाच मुलीसोबत व्हायचं की चारही मुलींसोबत हे सगळं करायचं? येस. तर जे ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटचे जे ॲक्टिव्हिटी आहे जे तुम्ही ते म्हणतात, बरोबर, ते आतापर्यंत आम्हाला असं माहीत पडले की ते एका मुलीसोबत झाले होते. बाकी जे मुली आहे ते त्याच्यासोबत असं काही झाले आतापर्यंत जे माहिती आहे. आणि जे 2-3 मुली आहेत त्याच्या ते स्टेटमेंट घ्यायची आहे, ते आपण स्टेटमेंटमध्ये चेक करू की ते काय नमूद करतात. बरं, तो त्याच्या धर्माच्या काही रीतिरिवाजांचं पालन करण्यासाठी आग्रही असायचा का, याबाबत काय म्हणतो? बरोबर. त्यांनी असं सांगितले होते की तुम्ही नमाज पढा आणि पूर्ण कपडे घाला, असा प्रमाणचे ते नमूद आहे, FIR मध्ये ते नमूद आहे. बरं, तू हे किती वेळा करायचं सर? म्हणजे हे रोज तू सांगायचा, त्यासाठी दबाव टाकायचा, नोकरीवरून काढायची धमकी वगैरे द्यायचा काय सगळं? 1-2 वेळा असं आहे नमूद आहे की ते नॉट नेसेसरली की ते नमाज तुम्ही जर वाचले नाही तर तुम्हाला नोकरीमध्ये मी काढून देणार, असा काही स्पेसिफिक नाही. पण हे दोन्ही गोष्ट इंडिपेंडेंटली ट्रू आहे. म्हणजे त्याने हे पण होऊ शकतात. आता अक्यूजचे म्हणणे काय आहे की मी त्यांना टार्गेट देत असतो नॉर्मली की तुम्ही 50 स्कूलसोबत टायअप करा किंवा 10 स्कूलसोबत टायअप करा, आणि जर तुम्ही इतकी स्कूलसोबत टायअप करू शकत नाही तर तुम्हाला XYZ नोकरीमध्ये काढून देणार, असा विषय आहे. पण एक्झॅक्टली दॅट वॉज द रिझन ते आम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहीत पडणार. आपण म्हणतो दोन्ही गोष्टी इंडिपेंडेंटली ट्रू आहे, तर हे आता कालपासून जे काही आपण चौकशी आरोपीची केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे नमाज पठण आणि रोजा ठेवा या गोष्टीसाठी मी बोलत होतो असं ॲडमिट केलं आहे का? नाही, ते ॲडमिट केलेले नाही, विक्टीमने ॲडमिट केलेले. अक्यूजला मी आज सकाळी त्याने इंट्रोगेट केले, पण ते असं काही ॲडमिट केलेले नाही. आणि आमच्या एक लक्ष फंडिंगवर पण होता की त्याच्या फंडिंग कुठून करे. ते फंडिंगमध्ये जे मी तुम्हाला डिटेल दिलेले आहे त्या फंडिंगमध्ये असं काही नाही, पण ते अक्यूज यांना असं काही ॲडमिट केलेलं नाही आतापर्यंत. बरं सर, या प्रकरणात आज BHPच्या कार्यकर्त्यांनी तुमची भेट घेतली. त्यांचा असा आरोप होता की हा सगळा धर्मांतरणाचा प्रयत्न होता, त्याला विदेशी फंडिंग वगैरे होता का, या दृष्टीने तुम्ही तपास करणार आहे का? तुम्हाला आता प्राथमिक संशय वाटतोय का की याची लिंक इतर ठिकाणी जुळली असेल? हो, ते आले होते माझ्याकडे आणि त्याच्यात जे संशय होते ते मी दूर केलेले आहे, कारण की मी स्वतः त्याच्या चौकशी केलेली आहे आरोपीसोबत. मी पुन्हा रिपीट करतो, त्याच्या आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे, आतापर्यंत आज 20 तारीख आहे, आतापर्यंत जी माहिती आहे आमच्याकडे, त्याच्याकडे फॉरेन फंडिंगचे काही सोर्स नाही. ठीक आहे. आणि त्यांनी असा संशय व्यक्त केले होते. त्यांनी मला निवेदन पण दिलेले आहे, पण त्यांना एक्सप्लेन केले की असापर्यंत असं काही नाही. आणि जे फोर्सिबल कन्व्हर्जनचे जे तुम्ही बोलतात ते फोर्सिबल कन्व्हर्जनबाबत आतापर्यंत आमच्या रेकॉर्डवर काही नाही. ते आमच्याकडे आणखी 3 दिवसचे PCR आहे, आम्हाला तपास करू द्या. BNS 302 जे लावण्यात आलेला आहे त्याचा संदर्भ काय आहे? 302 इज अ सेक्शन विच सेज दॅट एक व्यक्ती जर तुमच्या पर्सनल जे तुमच्या रिलिजियस मान्यता आहे त्याच्या जर समजा की ते त्याच्याबाबत आक्षेप काही करतात, इट हर्ट्स युअर रिलिजियस फिलिंग्स ॲट इंडिव्हिज्युअल लेवल, तर 302 सेक्शन लावून जातात आणि त्यामध्ये 1 वर्ष खाली शिक्षा आहे. त्यासाठी आपण लावलेली आहे ती सेक्शन. ATS बाबत आता मी काही बोलू शकत नाही, ते त्याच्या इंडिपेंडेंट तपासणी नॉर्मली करतात. असा सगळे प्रकरणामध्ये ते ATSचे एक वेगळे व्हर्टिकल असतात, ते त्याचे सिनियरचे ते जे काही सिनियर ते सांगतात ते त्याचप्रमाणे करतात. आणि धर्मांतरण ते आमचे एक मुख्य बिंदू आहे, पण आतापर्यंत तसा काही फोर्सिबल कन्व्हर्जन, मी स्पेसिफिक करतो तुम्हाला, स्पेसिफिक वर्ड यूज करतो, फोर्सिबल कन्व्हर्जन, त्याबाबत आमच्याकडे आतापर्यंत काहीही माहिती नाही.
BNS 302 आणि धर्मांतर याचा काही संबंध नाही. नाही, नो. धर्मांतर आता तुम्हाला माहीत आहे की आता देशात एक असा काही कायदा नाही, स्पेसिफिक कायदा नाही. सो दे इज अ लॉ विच टॉक्स अबाउट एंटी कन्व्हर्जन लॉ दॅट यू आर टॉकिंग अबाउट. सो आता ते पाईपलाईनमध्ये आहे, पण आता काही लॉ ॲज सच, दे इज नो लॉ ॲज सच. तर 302 इज नॉट, इट डझंट टॉक अबाउट कन्व्हर्जन ॲज सच. शिक्षणाच्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ATS समांतर तपास करण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी काही पीडिता समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.